माझं नाव इरबाजी काशीनाथ सरोदे. मी 2 महिन्याला वाचिलं. पूर्वबाई कांबळे आणि पार्वती गुरड. बरी सकाळी घटना कशी घडली, काय पाहिलं? 7:30 वाजता घटना घडली. बरं, ट्रॅक्टर कोसळलं हे कसं कळालं? तुम्ही ट्रॅक्टरमध्ये होते का? नाही, मी ट्रॅक्टरमध्ये होतो. मी वरच्या भीमात होतो. मी बघलं ना तिथून धडेल पण आवाज आला, बाया चिरकल्या. मी पळत आलो वरच्या बंडातून भीमावरच्या. तर तुमची महिला पण पत्नी ट्रॅक्टरमध्ये होती. हो. त्यांना तुम्ही बघितलं की झालं? नाही बघितलं, दिसलं नाही. ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट. बरी घटना कशामुळे झाली, काय वाटतं तुम्हाला? आता कशामुळे काय माहिती, मी वरच्या बंडात होतो ना तिकडे. ट्रॅक्टर कुठलं होतं? ट्रॅक्टर इथं आले बघू. ड्रायव्हर पण विहिरीमध्ये आहे, पळून गेला. सर्वजण कुठले? इथे गुंजूचे होते. गुंजूची वसमत तालुक्यात. वसमत तालुका, हिंगोली जिल्हा. भैमुगडून जायला लहुजी नगर गुंज. टोटल आम्ही बाया सगळ्यात त्याच्या सगळ्यात 11-12 माणसं होतो. किती जणांना काढलं? तिघाला काढलं. मला 7 होतं. ड्रायव्हर नाही पळून गेला. की काय घटना घडलेली आहे थोडीशी सविस्तर? आज सकाळी 7:30 ते 7:45च्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण 10 होते. त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कचरा नव्हता. तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचल्यात, 1 पुरुष आणि 2 महिला. 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला, परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSB सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाची आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.